वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो कार्यशु सुसर्वदा। गणेश उत्सवाच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। गणेश उत्सव हेलस शेकडो वर्षापासून एक गाव एक गणपती ही परंपरा। हेलस येथील गणपती म्हणजे आमच्या गावाचे ग्रामदैवत। गावाच्या मध्य ठिकाणी गणपतीचे आकर्षक मंदिर आहे। श्रींची मूर्ती स्वयंभू असून तिच्या प्रतिष्ठापनेचा निश्चित काळ सांगता येत नाही। गावाला मोठी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे। गणेश उत्सवाचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे गणेश चतुर्थीला गावात एकाही घरी गणपतीची प्रतिष्ठापना होत नाही, त्यामुळे विसर्जनही होत नाही। गणेश उत्सवादरम्यान गावात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल असते। यामध्ये भागवत कथावाचन, ललित ऐतिहासिक व संगीत नाटकांचे प्रयोग सादर केले जातात। नाट्यप्रेमींनी गावातील संगीत नाट्य चळवळीला चालना दिली। नाटकांची परंपरा आजही हेलस गावात सुरू आहे। ललित नावाचा दुर्मिळ होत चाललेला विनोदी परंतु तितकाच प्रबोधनपर असणारा नाट्यप्रकार येथे पाहायला मिळतो। या गणेशोत्सवाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे भाद्रपद पौर्णिमेला होणारी पालखी मिरवणूक। पंचक्रोशीतील गावातील भजनी लोक पूर्वी दिंड्या घेऊन या उत्सवासाठी येत असत। ही परंपरा आजही कायम आहे। विसर्जन नसल्यामुळे ग्रामदैवताची पालखीतून मिरवणूक काढली जाते। या निमित्तानं रात्रभर भजने, भारूड, बतावण्यासारखे मनोरंजक कार्यक्रम सादर करीत पालखी संपूर्ण गावातून मिरवतात। पंचक्रोशीत अतिशय मोठी ख्याती असणाऱ्या गावातील हजेरी लावून पालखी पुनव पाहिली की हेलस या गावाची दीर्घ ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात आल्याशिवाय राहत नाही। गणेश उत्सवात दरवर्षी ठरल्याप्रमाणे रोजनिशी प्रसादाच्या पंक्तीचं गावात आयोजन केलेलं असतं व शेवटच्या दिवशी गावातल्या व गावात येणाऱ्या सगळ्या भक्तजनांसाठी शिरा, भात, कढी हा महाप्रसाद केला जातो। गणेश उत्सवाचं स्वरूप बदलत चाललंय, परंतु आम्ही मात्र परंपरेचा हा ठेवा, ज्याला फार मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक इतिहास आहे, तो नेटानं पुढे नेत आहोत। हेलस एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव। गणपती बाप्पा मोरया।